मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं स्वागत। महाविकास आघाडी ही स्थानिक निवडणुकांसाठी नाही, मविया विधानसभा पुरतीच, राऊतांचं वक्तव्य। आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना ठाणेकर सोडणार नाही, तर संजय राऊतांवरून शिंदेंची ठाकरेंवर टीका, तर ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सत्तेत येणार, या राऊतांच्या दाव्यावर शिंदेंचा निशाणा। महायुतीनेच निवडणूक लढवायची, कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवू, चिपळूणमधल्या बैठकीतून सामंतांचा मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळणार, कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच सीएम स्थगिती देण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ आज आरोपांवर बोलणार। काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर, मोहोळ यांचा उल्लेख करत रवींद्र धंगेकरांचं खोचक ट्विट, जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी आज नाव जाहीर करण्याचा इशारा। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात करुणा मुंडेंची उडी, धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का, करुणा मुंडेंचा सवाल, तर जरांगेंना जीआर तरी कळतो का, धनंजय मुंडेंनी केली होती टीका। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, चष्मा आवडलाय तर घेऊन जा, धनंजय मुंडेंचा टोला, तर तुझ्या रक्ताने भरलेला चष्मा तुलाच राहू दे, जरांगेंचा पलटवार। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून पोलिसात लेखी तक्रार। निलेश घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसं ठेवण्याचा अम्युनेशन बॉक्स सापडला, काडतुसं कुणी वापरले याचा तपास केला जाणार। 33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3258 कोटी जाणार, पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता, मात्र लाभार्थ्यांना मदतीसाठी ई-केवायसी बंधनकारक। पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार नाही, राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार, आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी पीएफचे पैसे काढू शकणार। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह लाटांची शक्यता, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या प्रशासनाच्या सूचना। नागपुरातील इतवारी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जुगार करणाऱ्यांवर गुन्हे शाखेकडून कारवाई, 17 जणांना ताब्यात घेत 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नाशिकच्या सिन्नरमध्ये दहशत माजवणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून धिंड, राहुल आव्हाड या तरुणावर पोलिसांची कारवाई। अकोल्यात दिवाळीचा उत्साह, खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये गर्दी, अकोल्यातील दिवाळीची गर्दी आणि उत्साह तसेच विद्युत रोषणाईच्या झगमगाटाचं विहंगम असं दृश्य। अभियांत्रिकी कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार, तर पश्चिम मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नसणार। मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत सूट, आवाजाची मर्यादा मोडल्यास पोलीस कारवाई करणार। दिवाळीच्या काळात खोबऱ्याला 500 रुपये किलो उच्चांकी भाव, दक्षिणेकडील राज्यात नारळाचं उत्पादन कमी झाल्यानं मोठा परिणाम, दिवाळीमध्ये खोबऱ्याला मागणी वाढल्यानं भाव वधारले। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका आजपासून, तर पर्थमध्ये आज पहिला वनडे सामना, रोहित आणि विराट 7 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार। आयपीएल 2026चा लिलाव विदेशात आयोजित केला जाण्याची शक्यता, 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत दुबई किंवा दोहा शहरात लिलाव होणार। अनुभवी तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमला जागतिक तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये कांस्यपद, तर विश्वचषक फायनलमध्ये पदक जिंकणारी ज्योती ठरली पहिलीच भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।